ची भूषण समस्या होती आणि म्हणूनच आपण 2019 साली ही योजना पहिल्यांदा मंजूर केली. 2023 साली 1800 कोटीवरून 2700 झाली. काही एक्झिस्टिंग योजनांचं पुनर्वसन देखील आपण सामील केलं आणि आज आता त्यातला एक टप्पा 26 MLDचा आपण पूर्ण केलाय. 200 MLDचा जो टप्पा आहे हा एक मेजर टप्पा असणार आहे. तो डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे आणि पूर्ण 400 MLD हे मार्च पर्यंत पूर्ण होईल. पण पुढचा 200 हा 26 MLDचा झाल्यामुळे शहराला त्यात एक रिलीफ मिळेल. पण पुढचा जो 200 MLDचा टप्पा आहे तो झाल्यामुळे मेजर रिलीफ हा शहराला मिळणार आहे. आणि योजना पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी 24/7 सारखी योजना आपल्याला राबवता येईल. शाश्वत पाणी पुरवठा ज्याला आपण म्हणतो तो संभाजीनगरला पुढचे 25-30 वर्ष उपलब्ध असेल अशा प्रकारची योजना आहे. या योजनेकरता माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अमृत योजनेतून आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आहे. आणि महाराष्ट्र शासनाने मागच्या काळात आम्ही निर्णय केला की जो काही आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा हिस्सा आहे तो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही देतो आहोत. त्यामुळे निश्चितपणे ही योजना लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सन्माननीय एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असतील, आम्ही सगळ्यांनी या योजना पूर्ण करण्याकरता जी काही मागणी ज्या ज्या वेळेस आली त्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केल्या. सर, तुम्ही जाहीर करणार असं विरोधक टीका करतायत. विरोधक उरलो नाही पूर्ण निवडणुका सुप्रीम कोर्टाने आपलं जे हे आहे निवडणूक आयोग यांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा संबंध कुठे येतो? सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अधिकार दिले आहेत. त्याच्या पुढे आहे का राज्य सरकार? करतील. आणखी एक शहराचा प्रश्न असा आहे, दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटले, ते म्हणाले की मुख्यमंत्री आम्हाला वेळच भेटली नाही, त्यामुळे आम्ही दिल्लीला चांगलं आहे. त्या दिल्लीच्याच आहेत. शहराचा एक आणखी एक प्रश्न आहे, पाडापाडी जी सुरू आहे. काय प्रॉब्लेम आहे? माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही. याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतात. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.